2-3 वेळा माझं येणं व्हायचं. पण आल्यानंतर माझ्या आईला तर आनंद व्हायचाच, माया करायची. परंतु नाजूक माया आधी येऊन मला अक्षरशः कडकडून मिठी मारायची, काळजी घ्यायची. "पोरा खराब झाला असेल" म्हणायची, "काळजी घे" म्हणायची. आणि त्या काळात मोबाईल नव्हते, फोन नव्हते, काहीच नाही. सेकंड इयरला होतो मी कॉलेजला. सुट्टीत आलो आणि नेहमीसारखी नाजूक माझ्या समोर नाही दिसली. आईला विचारलं. आई म्हणाली, "नाजूक माय गेली मागच्या महिन्यात." आजही मला नाजूक माईची बटूमूर्ती डोळ्यासमोर दिसते. तिचं तो मायाळू स्वभाव, प्रसंगी कडकपणे बोलणं, सांगणं, वळण लावणं आणि इतक्या वर्षानंतरही मला तिची तितकीच आठवण येते. तिचा मायेचा स्पर्श आजही मला आठवण येत आहे. ईश्वर करो अशा माता या जगामध्ये आहेत, म्हणून आपल्यासारख्या सगळ्यांना मायेची पाखर मिळते. आणि मी आजही मनापासून नाजूक माईला खूप मिस करतो. आता माझी आई पण नाही, माझी ताई मावशी पण नाही आहे. परंतु हा ममतेचा, मातृत्वाचा ठेवा जो किंवा जे संस्कार मला मिळाले, जी माया मिळाली, मला ही जन्मभर पुरणारी शिदोरी आहे. आणि जर पुनर्जन्म मिळालाच तर नक्कीच मला नाजूक मायेच्या पोटी मला जन्म मिळावा. नाजूक माय खूप आठवण येते.